Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study one another example on the topic income from house property. This is example number 9, and in this particular example, we are going to study the effects of unrealized rent and vacancy period while calculating the income from house property. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकवरील 9वं एक्झाम्पल पाहणार आहोत आणि या एक्झाम्पलमध्ये आपण अनरिलायझड रेंट आणि व्हेकन्सी पिरियड हे जर दोन्ही एक्झाम्पलमध्ये दिलं असेल तर त्याचा इन्कम कॅल्क्युलेट करताना कोणता फरक होतो हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 9. Mr. Shinde owns 2 houses in Delhi. Okay, this is the first sentence of this example, and in this particular sentence it is mentioned that Mr. Shinde is the owner. Secondly, it is mentioned that he owns 2 houses, and third thing mentioned in this particular sentence is that the houses are situated in Delhi. आपल्या या एक्झाम्पलमधील हे जे पहिलं वाक्य आहे त्या पहिल्या वाक्यामध्ये एकूण 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे घराचा ओनर मिस्टर शिंदे नावाचा व्यक्ती आहे, ही पहिली गोष्ट. त्यानंतर सांगितलं आहे की मिस्टर शिंदे हा 2 घरांचा ओनर आहे, त्या व्यक्तीकडं 2 स्वतःची घरं आहेत. आणि तिसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे दोन्ही घरं दिल्ली या शहरामध्ये सिच्युएटेड आहेत. दिल्ली या शहरामध्ये ही दोन्ही घरं आहेत. ही प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ओके, आपल्याला हे ज्या काही 2 हाऊस प्रॉपर्टी आहेत या 2 हाऊस प्रॉपर्टीशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. वी आर गिवन वन टेबल इन विच फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज हाऊस ए अँड थर्ड कॉलम इज हाऊस बी. जे 2 हाऊस प्रॉपर्टी आहेत, पहिल्या हाऊस प्रॉपर्टीचं नाव आहे हाऊस ए आणि जी सेकंड हाऊस प्रॉपर्टी आहे त्याला नाव दिलेलं आहे हाऊस बी. ओके, मग टेबलमध्ये काय काय सांगितलं आहे बघा. फर्स्ट पॉईंट आहे नेचर ऑफ हाऊस, आणि हाऊस एला काय सांगितलं आहे, हाऊस ए इज लेट आउट अँड हाऊस बी इज ऑल्सो लेट आउट. इट मीन्स बोथ द 2 हाऊस प्रॉपर्टीज हाऊस ए अँड हाऊस बी, बोथ दीज हाऊसेस आर लेट आउट. It means they are given on a rent. Okay, because according to Income Tax Act, when any house is given on a rent, then it is called as a let out house. इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेला एखादं घर रेंटवरती कोणाला दिलं जातं त्यावेळेला त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की हाऊस ए हे लेट आउट आहे आणि हाऊस बीसुद्धा लेट आउट आहे, म्हणजे दोन्हीही प्रॉपर्टीज ह्या रेंटवरती दिलेल्या आहेत. दिस इज फर्स्ट पॉईंट. आफ्टर दॅट द सेकंड पॉईंट गिवन इज म्युन्सिपल व्हॅल्यू. ओके, म्युन्सिपल व्हॅल्यू किती सांगितले. द म्युन्सिपल व्हॅल्यू ऑफ फर्स्ट हाऊस इज ₹80,000 अँड सेकंड हाऊस इज ₹1,20,000. पहिलं जे घर आहे हाऊस ए त्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू 80,000 आहे आणि जे दुसरं घर आहे हाऊस बी त्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे तर 1,20,000 आहे. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज म्युन्सिपल व्हॅल्यू. द आन्सर इज म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस as per the norms, as per the terms and conditions, as per the rules and regulations of municipal corporation. आपलं घर जे आहे ते घर ज्या एरियामध्ये येतं, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका, तर या ज्या काही नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायती आहे त्यांच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची असलेली किंमत, आपल्या घराची असलेली व्हॅल्यू त्याला म्हटलं जातं म्युन्सिपल व्हॅल्यू. ओके, दोन्ही घरांची आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो आहे फेअर रेंट. फेअर रेंट किती दिलं आहे. द फेअर रेंट ऑफ फर्स्ट हाऊस इज ₹1,12,000 अँड सेकंड हाऊस इज ₹1,44,000. जे पहिलं घर आहे त्या घराचं फेअर रेंट आहे 1,12,000 आणि दुसऱ्या घराचं फेअर रेंट किती आहे ते आहे 1,44,000. फेअर रेंट म्हणजे काय तर फेअर रेंटचा अर्थ होतो की जर ह्या हाऊस प्रॉपर्टी वर्षभरासाठी रेंटवरती दिल्या, पूर्ण वर्षभर, वर्षामध्ये महिने असतात 12च्या 12 महिने या हाऊस प्रॉपर्टी जर रेंटवरती दिल्या तर एकूण वर्षभराचं किती रुपये रेंट मिळू शकतं त्याला म्हटलं जातं फेअर रेंट. फेअर रेंट मीन्स द रेंट विच कुड बी रिसिव्ड इफ द हाऊस प्रॉपर्टी इज गिव्हन ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर.
वर्षभरासाठी जर आपण आपली हाऊस प्रॉपर्टी रेंटवरती दिली तर वर्षभराचं रेंट किती मिळू शकतं, त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो आहे स्टँडर्ड रेंट. किती स्टँडर्ड रेंट? पहिला हाऊस प्रॉपर्टी स्टँडर्ड रेंट आहे 96,000 अँड स्टँडर्ड रेंट ऑफ सेकंड हाऊस इज ₹1,60,000. दोन्ही घरांचं स्टँडर्ड रेंट आपल्याला दिलं आहे. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय, तर मॅक्सिमम रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक स्वतःच्या भाडेकरूकडून जास्तीत जास्त किती भाडं घेऊ शकतो, किती रेंट घेऊ शकतो, त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड रेंट. ओके, इट इज गिवन इन द एक्झाम्पल. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉईंट इज रेंट पर मंथ. एका महिन्याचा रेंट किती आहे? पहिल्या हाऊस प्रॉपर्टीचा रेंट आहे 9,600 अँड रेंट पर मंथ ऑफ सेकंड हाऊस इज ₹14,000. पहिलं घर जे आहे हाऊस ए, त्या घराचं एका महिन्याचं रेंट आहे 9,600 आणि जे दुसरं घर आहे हाऊस बी, त्या घराचं रेंट किती एका महिन्याचं, ते आहे 14,000. हे महिन्याचं रेंट दिलं आहे. वर्षाचं रेंट आपल्याला लागतं. आपण महिन्यावरून एका वर्षाचं रेंट कसं कॅल्क्युलेट करणार, तर एका महिन्याचं जे रेंट आहे त्याला गुणिले फक्त 12 महिने केलं की आपल्याला ॲटोमॅटिकली एका वर्षाचं रेंट हे मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज पिरियड ऑफ व्हेकन्सी. फर्स्ट हाऊस जे आहे हाऊस ए, इट इज व्हेकंट फॉर 2 months अँड सेकंड हाऊस बी रिमेंड व्हेकंट फॉर 1 month. Okay, both the two houses are let out houses and these two houses remained vacant for 2 months and 1 month respectively. जे पहिलं घर आहे ते वर्षभरापैकी एका वर्षामध्ये 12 महिने असतात, 12 महिन्यापैकी 2 महिने ते घर रिकामं होतं आणि जे दुसरं घर आहे हाऊस बी ते 12 महिन्यापैकी एका वर्षापैकी 1 महिना 1 monthसाठी ते व्हेकंट होतं. व्हेकंट म्हणजे रिकामं होतं. याचा अर्थ की हा जो काय कालावधी आहे वेकन्सीचा, त्या कालावधीमध्ये कोणतंही रेंट मिळालं नाही. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट गिवन इज म्युन्सिपल टॅक्स. पहिल्या घराचं म्युन्सिपल टॅक्स किती आहे? द म्युन्सिपल टॅक्स ऑफ फर्स्ट हाऊस इज ₹16,000 अँड सेकंड हाऊस इज ₹32,000. दोन्हीही घरांचा म्युन्सिपल टॅक्स म्हणजेच घरपट्टी किती रुपये आहे ते आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्याच्या पुढे सांगितलं आहे म्युन्सिपल टॅक्स पेड. टॅक्स पेड किती केला, तर पहिल्या घराचा पेड केला आहे 16,000 आणि दुसऱ्या घराचा टॅक्स किती पेड केला आहे, तर 40,000. आणि आपण जी काय आत्तापर्यंत प्रिव्हियस एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत त्यामध्ये आपण पाहिलं आहे की while calculating the income from house property we have to consider the amount of municipal tax paid during the year. आपण ज्या वेळेला कोणत्याही हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला त्या घराचा एकूण किती रुपये टॅक्स पेड केला, वर्षभरामध्ये एकूण किती रुपये पेड केले याचाच फक्त विचार केला जातो. तुमच्या घराचा टॅक्स आहे किती हे पाहिलं जात नाही. ओके, इथं जर आपण सेकंड हाऊसचं पाहिलं, सेकंड हाऊसचं टॅक्स आहे 32,000 पण पेड किती केला आहे 40,000. जादा टॅक्स पेड केला आहे. जेवढा टॅक्स ॲक्च्युली पेड केलेला आहे तेवढाच हा कन्सिडर केला जातो ज्या वेळेला आपल्याला एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे रिपेअर्स. घराचं रिपेअरिंग केलं, पहिल्या घरासाठी खर्च आहे 7,000 आणि दुसऱ्या घराचा खर्च किती आहे तर 11,000. हा रिपेअरिंगचा खर्च आहे दोन्ही हाऊस प्रॉपर्टीचा. त्यानंतर पुढचा आहे खर्च वॉचमन सॅलरी. अमाऊंट ऑफ वॉचमन सॅलरी इज ₹2,000 फॉर हाऊस ए अँड ₹3,000 फॉर हाऊस बी. दोन्ही घरांच्या इथे वॉचमनसाठीचा दिलेला खर्च आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे अनरिलायज्ड रेंट. क्वेश्चन आहे अनरिलायज्ड रेंट म्हणजे काय, तर इफ एनी टेनंट मीन्स भाडेकरू, इफ एनी टेनंट डज नॉट पे रेंट टू द ओनर. इन अदर वर्ड्स, if an owner could not recover certain amount of rent from the tenant, then it is called as a unrealized rent. जर एखाद्या घर मालकाला भाडेकरूकडून टेनंटकडून येणारं जे काय रेंट आहे त्यापैकी जर काही रक्कम वसूल करता आली नाही, कलेक्ट करता आली नाही, म्हणजेच भाडेकरूनं पैसे बुडवले, तर जेवढे पैसे बुडाले घरमालकाचे त्याला म्हटलं जातं अनरिलायज्ड रेंट. पहिल्या घराचं अनरिलायज्ड रेंट किती आहे तर 3,000 आहे आणि दुसऱ्या घराचं रेंट किती आहे तर 5,000 रुपये आहे. एवढं रेंट मिळालं नाही, वसूल करता आलं नाही, म्हणजे एवढं रेंट
टेनंटने म्हणजे भाडेकरूनं बुडवलं. म्हणजेच जो कोण घराचा ओनर आहे, ओके, आपण जे इन्कम कॅल्क्युलेट करतो ते कुणासाठी करतो? जो कोण हाऊस प्रॉपर्टीचा ओनर आहे त्याचा आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. भाडेकरूकडून काही रक्कम वसूल करता आली नाही, म्हणजे तेवढ्याने इन्कम कमी झालं आणि कमी झाल्यामुळं त्यामुळे जेव्हा आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार असतो त्याच्या अगोदरच हे जे काही इन्कम कमी झालेलं आहे अनरिलाइज्ड रेंटमुळे ते तिथं मायनस केलं जातं, कारण तेवढ्याने इन्कम हे कमी झालेलं आहे. आणि सर्वात शेवटी सांगितलं ते आहे इंटरेस्ट ऑन लोन. घरासाठी कर्ज काढले त्याच्यावरचे व्याज, पहिल्या घराचं व्याज आहे 6,000 आणि दुसऱ्या घराचं व्याज आहे 8,000 रुपये. हे आपल्याला सांगितले इंटरेस्ट ऑन लोन. आणि सर्वात शेवटी सांगितले कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 2021. या ज्या काही दोन्ही हाऊस प्रॉपर्टीज आहेत त्याचं आपल्याला सेपरेट इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे आणि सर्वात शेवटी एकूण इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. दिस इज एक्झाम्पल नंबर 9. ओके, आता हे एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी आपल्याला एक्झाम्पलमध्ये ज्या काही डिटेल्स दिलेल्या आहेत त्यापैकी काही गोष्टी आपल्याला इग्नोर कराव्या लागतात, दुर्लक्ष कराव्या लागतात. मग त्यामध्ये एक साधा सोपा नियम काय, तर अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट, while calculating the income from house property, we have to consider only two expenses. Okay, the first expenses is municipal tax paid and second expenses is interest on loan. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये नियम काय आहे, तर कोणत्याही घराचं कोणत्याही हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करत असताना आपण फक्त दोनच खर्च विचारामध्ये घेतले पाहिजे. ओके, कोणते ते दोन खर्च, एक म्हणजे घराचा म्युन्सिपल टॅक्स पेड केला आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. हे दोनच खर्च विचारात घ्यायचे. बाकीचा कोणताही खर्च, मग तो रिपेरिंगचा खर्च असेल, त्यानंतर वॉचमन सॅलरीचा खर्च असेल, दीज अदर एक्सपेन्सेस आर टोटली और दी अदर एक्सपेन्सेस शुड बी टोटली इग्नोर्ड. बाकीचा सर्व खर्च इग्नोर केले जातात. त्यामुळं एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी म्युन्सिपल टॅक्स पेड आणि इंटरेस्ट ऑन लोन एवढेच दोन खर्च आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहेत. जे बाकीचे खर्च आहेत, मग तो रिपेरिंग असेल किंवा वॉचमन सॅलरी, हा येणार नाही, म्हणून त्याच्यावर डायरेक्टली आपण काट मारली तरी चालू शकते. हा पहिला नियम. आता दुसरा नियम काय, तर while calculating the income from house property, we have to consider the amount of municipal tax paid by owner. ज्या वेळेला आपण एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचे इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला वर्षभरामध्ये आपण टॅक्स किती पेड केला याची रक्कम कन्सिडर केली जाते, टॅक्स पेडची. त्यामुळं टॅक्स पेड हा आपल्याला फक्त लागणार असतो. घराचा टॅक्स आहे किती हे आपल्याला रक्कम लागत नाही, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा डायरेक्टली कट केलेलं आहे, ते आपल्याला लागणार नाही. या 2-3 गोष्टी आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी कन्सिडर कराव्या लागतात. आता आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया. पहिल्यांदा हाऊस एचे इन्कम कॅल्क्युलेट करू, त्यानंतर हाऊस बी आणि नंतर दोन्हीची बेरीज करू. ओके, जे पहिलं घर आहे ते लेट आउट आहे. घराचं ओनर कोण आहे, हु इज द ओनर ऑफ हाऊस, मिस्टर शिंदे इज द ओनर ऑफ हाऊस. सो बिफोर कॅल्क्युलेटिंग द इन्कम वी शुड मेन्शन द नेम ऑफ ओनर. ओनरचं नाव आहे मिस्टर शिंदे. त्यानंतर ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन दॅट वी आर कॉम्प्युटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे हे मेन्शन करायचं. पहिल्यांदा आपण कोणतं घर घेतो आहे, तर हाऊस ए, जे लेट आऊट आहे म्हणून तिथे मेन्शन केलं हाऊस ए लेट आऊट. आणि तिसऱ्या लाईनला आपण इन्कम कोणत्या वर्षासाठी कॅल्क्युलेट करतो आहे, तर फॉर असेसमेंट इयर 2021. इट इज मेन्शन ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 2021. Okay, before calculating the income of any house property we have to mention these 3 points. First, we should mention the name of person. Second, we should mention that we are computing the income from house property, and on the third line we should mention for which assessment year we are calculating the income. Okay, after mentioning these 3 points we have to draw 3 columns. First column is titled as particulars, second column amount in rupees, and third column is also amount in rupees. And we have to draw these 3 columns for full 1 page of the notebook. आपल्याला 2 हाऊस प्रॉपर्टीचे इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे पहिलं घर आहे हाऊस ए त्याचे इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एकूण 3 कॉलम्स तयार करावे लागतात. पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम अमाऊंट इन रुपीज आणि तिसरा कॉलम आहे तो म्हणजे अमाऊंट इन रुपीज. ओके, हे 3 कॉलम आपल्याला नोटबुकच्या पूर्ण 1 पेज ड्रॉ करायचे असतात. आता
ते ड्रॉ केल्यानंतर पहिली स्टेप काय, तर हे जे पहिलं घर आहे ज्या घराचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे ते घर लेट आउट आहे. ओके, वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम ऑफ ए लेट आउट हाऊस. व्हॉट इज लेट आउट हाऊस? लेट आउट हाऊस म्हणजे काय, तर व्हेन एनी हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट देन दॅट हाऊस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. ज्या वेळेला आपण एखादं घर रेंटवरती देतो त्यावेळेला त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. मग हे जे घर आहे ते लेट आउट आहे आणि लेट आउट घराचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला सुरुवात करावी लागते, ती करावी लागते ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूपासून. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू इज द फर्स्ट स्टेप इन द कॉम्प्युटेशन. पहिली स्टेप काय, तर ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करणं. मग ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, त्यासाठी आपल्याला दोन अमाऊंट शोधून काढावे लागतात. फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ एक्सपेक्टेड रेंट अँड आफ्टर दॅट वी हॅव टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ ॲन्युअल रेंट. आणि ह्या दोन्हीपैकी पहिल्यांदा एक्सपेक्टेड रेंटची अमाऊंट शोधायची, त्यानंतर ॲन्युअल रेंटची अमाऊंट शोधायची आणि ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर, काय सांगितले बघा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली ब्रॅकेटमध्ये, हायर ऑफ फॉलोइंग टू. ह्या दोन्हीपैकी म्हणजे कशापैकी, एकतर एक्सपेक्टेड रेंट आणि ॲन्युअल रेंट, ह्या दोन्हीपैकी जी अमाऊंट हायर असेल, मोठी असेल, ती असते आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, मग आता पहिल्यांदा आपण एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करूया. एक्सपेक्टेड रेंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचे असते म्युन्सिपल व्हॅल्यू, त्यानंतर घ्यायचं असतं फेअर रेंट आणि त्यानंतर घ्यायचं असतं स्टँडर्ड रेंट. ओके, द एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. आणि ते घेत असताना पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे बघा, आपण आत्ता पहिल्या घराचं कॅल्क्युलेशन फक्त करतो आहे. बघा एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल व्हॅल्यू आहे किती, 80,000, म्हणून म्युन्सिपल व्हॅल्यू लिहिली फर्स्ट कॉलमला किती, 80,000. त्यानंतर सेकंड लाईनला लिहायचं डॅश करून फेअर रेंट. बघा फेअर रेंट किती आहे, फेअर रेंट आहे 1,12,000, ते घेतलं फर्स्ट कॉलमला 1,12,000. त्यानंतर थर्ड लाईनला घ्यायचं स्टँडर्ड रेंट. बघा एक्झाम्पलमध्ये स्टँडर्ड रेंट किती आहे, 96,000, ते लिहिलं स्टँडर्ड रेंट किती, 96,000. ओके, एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करत असताना पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू, नंतर फेअर रेंट आणि सर्वात शेवटी स्टँडर्ड रेंट घेतलं जातं आणि त्याच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या फर्स्ट कॉलममध्ये मेन्शन केल्या जातात. आता ह्या तिन्ही अमाऊंट मेन्शन केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट वी हॅव टू कम्पेअर द म्युन्सिपल व्हॅल्यू विथ द फेअर रेंट. ओके, मग म्युन्सिपल व्हॅल्यू किती आपली 80,000, फेअर रेंट किती आहे 1,12,000. ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करा आणि ह्या दोन्हीपैकी काय घ्यायचं, तर विचेवर इज मोर, ह्या दोन्हीपैकी मोठी रक्कम. मग दोन्हीतली मोठी रक्कम कोणती आहे बघा, तर 80,000 मोठे का 1,12,000, तर 1,12,000 जी मोठी रक्कम आहे त्याला स्टार करायचं, त्याप्रमाणे 1,12,000ला स्टार केले. ही झाली फर्स्ट स्टेप. आता दुसऱ्या आणि शेवटची स्टेप काय, तर जी स्टार केलेली रक्कम आहे कोणती 1,12,000, त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. मग 1,12,000 ही स्टार केलेली रक्कम, स्टँडर्ड रेंट किती आहे, ते आहे 96,000. आणि ह्या दोन्हीपैकी आता काय घ्यायचं, तर दोन्हीपैकी विचेवर इज लेस, दोन्हीपैकी लहान रक्कम. मग सांगा 1,12,000 आणि 96,000 ह्या दोन्हीतलं लहान काय, तर 96,000, ते असतं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ओके, आणि ते बरोबर एक्सपेक्टेड रेंटच्या समोर, ओके वेट अ मिनिट, बघा एक्सपेक्टेड रेंट जिथं आपण लिहिलेलं आहे त्याच्याबरोबर समोर आउटर कॉलमला, बाहेरच्या कॉलमला ते रेकॉर्ड केलं जातं किती, 96,000. ओके, याप्रमाणे आपण एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट केलं. आता त्यानंतर एक ओळ जागा सोडायची, हेडिंग द्यायचं बी, ॲन्युअल रेंट. ॲन्युअल रेंट म्हणजे वर्षभराचं रेंट. बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये एका महिन्याचं रेंट किती दिलं आहे, ते आहे 9,600, हे एका महिन्याचं आहे म्हणून खाली लिहिलं ब्रॅकेटमध्ये ₹9,600 पर मंथ. महिन्याचं 9,600, वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 9,600 गुणिले 12, वर्षाचं रेंट किती आलं, 1,15,200. हे झालं ॲन्युअल रेंटची रक्कम. मगाशी आपण एक्सपेक्टेड रेंट किती कॅल्क्युलेट केलं होतं, 96,000. या दोन्हीच्या खाली रे सोडायची आणि ह्या दोन्हीपैकी 96,000 आणि 1,15,200 या दोन्हीपैकी आपल्याला काय पाहिजे, हायर ऑफ फॉलोइंग टू, ह्या दोन्हीपैकी मोठी रक्कम. मग 96,000 आणि 1,15,200 ह्यातलं मोठी रक्कम काय, तर 1,15,200, ते रेषेच्या खाली लिहायचं. नॉर्मली आपण त्याला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू.
ओके, एक्सपेक्टेड रेंट आणि ॲन्युअल रेंट या दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असते ती आहे इथं 1,15,200. आपण त्याला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, पण या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की हे जे पहिलं घर आहे ते पहिलं घराचं 3,000 रुपये हे अनरिलायझड रेंट आहे. म्हणजे पहिल्या घरामध्ये जो कोण टेनंट होता, भाडेकरू होता, त्यानं 3,000 रुपये बुडवले. 3,000 रुपये वसूल करता आले नाहीत. म्हणजेच काय, 3,000 रुपये बुडाले म्हणजे 3,000 इन्कम कमी होणार. म्हणून कमी करण्यासाठी ते जे काय अनरिलायझड रेंट आहे ते लेस करायचं. म्हणून त्यात खाली लिहिलं बघा, लेस अनरिलायझड रेंट अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती, 3,000 रुपये. हे लेस का केलं, कारण एवढं रेंट टेनंटने बुडवलं म्हणजेच एवढं पैसे इन्कम कमी मिळणार आहे जो कोण हाऊस ओनर आहे त्याला. ओके, म्हणून ते लेस केलं किती, 3,000. प्लस ह्या एक्झाम्पलमध्ये अजून काय सांगितलं आहे, तर हे जे घर आहे हे घर 2 महिने रिकामं होतं. 2 महिने रिकामं होतं म्हणजे काय, तर त्या घरामध्ये कोणताही भाडेकरू नव्हता. भाडेकरूच नाही आहे 2 महिने, म्हणजे 2 महिन्याचं रेंट मिळणार नाही. त्यामुळे इन्कम कमी होणार. म्हणून कमी करण्यासाठी 2 महिन्याचं रेंटसुद्धा कमी करायचं. म्हणून त्याच्याच खाली लेस रेंट ऑफ व्हेकन्सी पिरियड. ओके, मग 2 महिन्यासाठी रेंट बघा, आपण एका महिन्याचं रेंट किती दिलं आहे, रेंट पर मंथ आहे 9,600. म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं 9,600 एका महिन्याचं. घर किती महिने रिकामं आहे सांगितलं आहे बघा, घर रिकामं आहे 2 महिने, म्हणून गुणिले 2 महिने केलं. महिन्याचं रेंट 9,600, मग 2 महिन्याचं किती बुडाले, तर 19,200 रुपये बुडाले. तेवढ्याने इन्कम कमी झालं म्हणून ते सुद्धा लेस केलं. आणि लेस करून मग जे काय उत्तर येईल बघा, 1,15,200मधून हे 3,000 मायनस करायचे आहेत, प्लस हे 19,200 पण मायनस केले आणि वजाबाकी किती आली, ती आली 93,000. त्याला नाव दिलं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. Okay, so before calculating the gross annual value, we have to make subtraction. We have to deduct the unrealized rent and rent of vacancy period if any. जर एखाद्या हाऊस प्रॉपर्टीशी रिलेटेड अनरिलायझड रेंट आपल्याला दिलं असेल, भाडेकरूनं पैसे बुडवले म्हणजे अनरिलायझड रेंट जर दिलं असेल, किंवा घर रिकामं होतं असं त्या कालावधीचं रेंट दिलं असेल, तर ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी ते रेंट त्यातून मायनस केलं जातं आणि मगच ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. किती आले ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपली, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलेत 93,000. एकदा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपलं 50% एक्झाम्पल हे झालेलं आहे. आता त्यानंतरची पुढची स्टेप काय, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यामधून लेस केला जातो म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. What is municipal tax? Municipal tax means tax, that is fees paid by the house owner to the municipal corporation. घराचा जो कोण ओनर आहे तो ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल, यांना जो टॅक्स पेड करतो त्याला म्युन्सिपल टॅक्स असं म्हटलं जातं. आणि आपण टॅक्स पेड केला म्हणजे आपल्याकडचे पैसे गेले की तेवढ्यानं आपलं इन्कम कमी होतं. म्हणून कमी करण्यासाठी म्युन्सिपल टॅक्स जो आहे तो मायनस केला जातो. बघा, पहिल्या घराचा टॅक्स किती पेड केला आहे, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे म्युन्सिपल टॅक्स पेड किती आहे, तो आहे 16,000 रुपये. म्हणून आहे तसा घेतला, म्युन्सिपल टॅक्स पेड 16,000. 93,000तून 16,000 गेले, रेश सोडून खाली वजाबाकी घेतली, ती किती आली 77,000, 77,000. त्याला नाव द्यायचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, त्यामुळे जी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे त्यामधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर, घराच्या ओनरने म्युन्सिपल टॅक्स किती पेड केला हे फक्त मायनस केलं की आपल्याला नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळते. घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आली, तर ती 77,000, 77,000 एवढी आलेली आहे. दिस इज द सेकंड स्टेप. आफ्टर दॅट लास्ट स्टेप. आता नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून शेवटची स्टेप काय, पुढची स्टेप असते ती म्हणजे त्यातून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. ओके, हाऊस प्रॉपर्टीशी रिलेटेड ज्या काही डिडक्शन्स आहेत त्या सेक्शन 24मध्ये आहेत. त्या डिडक्शन कोणकोणत्या, त्यातली पहिली डिडक्शन असते ती आहे स्टँडर्ड डिडक्शन. ही किती दिली जाते, तर जेवढी आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30%. आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 77,000. मग या 77,000च्या 30% किती येईल, तर 77,000च्या 30% येतं 23,100. ती अमाऊंट लिहायची पहिल्या कॉलमला. ओके,
जेवढे घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30% एवढी स्टँडर्ड डिडक्शन दिली जाते. ही कशासाठी दिली जाते? तर आन्सर आहे की कोणतीही हाऊस प्रॉपर्टी असेल, ती हाऊस प्रॉपर्टी वेल कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी त्या हाऊस प्रॉपर्टीला काही खर्च करावे लागतात. एखाद्या वर्षी खर्च कमी असतो, एखाद्या वर्षी खर्च जास्त असतो. तो खर्च घराच्या कलरिंगचा असेल, घराच्या व्हाईट वॉशिंगचा असेल, घराच्या रिपेरिंग मेंटेनन्सचा असेल, वेगवेगळे खर्च करावे लागतात. या खर्चासाठीच ही 30% नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30% एवढी सूट आपल्याला दिली जाते. त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड डिडक्शन. ओके, ही पहिली. त्यानंतर दुसरी डिडक्शन असते ती खाली लिहायची 2 इंटरेस्ट ऑन लोन. ओके, जर आपण घरासाठी कर्ज काढलं असेल तर त्या कर्जावरचं व्याज बघा, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे कर्जावरचं व्याज किती आहे, तर ते आहे 6,000 रुपये. ते व्याज इथं आहे तसं घेतलं. इंटरेस्ट ऑन लोन किती? 6,000. ओके, त्यामुळे हे 2300 आणि हे 6,000 दोन्हीच्या खाली रेष सोडून बेरीज दोन्हींची बाहेर घेतली की त्याली ती 29,100 रुपये एवढे डिडक्शन्स आहेत. बघा मग आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे? 77,000 आहे. त्यातनं किती डिडक्शन वजा करायच्या? 29,100. वजाबाकी केली, वजाबाकी आली 47,900, 47,900. उत्तर प्लस आले, त्यामुळे प्लस असल्यामुळे हे काय आहे? इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, हे पहिलं घर आहे हाऊस ए, म्हणून ब्रॅकेटमध्ये त्याला नाव दिलं हाऊस ए. ओके, दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेटेड द इन्कम ऑफ फर्स्ट हाऊस विच इज अ लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. जे पहिलं घर आहे हाऊस ए, जे लेट आउट आहे, त्या घराचं इन्कम किती आलेलं आहे? तर त्या घराचं इन्कम आलेलं आहे 47,900. हे झालं पहिल्या घराचं इन्कम. आता जे सेकंड हाऊस आहे बघा, एक्झाम्पलमध्ये सेकंड हाऊस जे आहे हाऊस बी, ते सुद्धा काय आहे? तर ते लेट आउटच आहे. ओके, इफ एनी हाऊस प्रॉपर्टी इज लेट आउट हाऊस प्रॉपर्टी देन वी हॅव टू स्टार्ट विथ द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, आता आपण दुसऱ्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करताना पुन्हा त्याच स्टेप. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव लिहायचं. हू इज द ओनर ऑफ हाऊस? मिस्टर शिंदे इज द ओनर ऑफ हाऊस. सो ऑन द फर्स्ट लाईन वी शुड मेन्शन हिज नेम मिस्टर शिंदे. Then after that on the second line we should mention that we are computing the income from house property. आपण हाऊस प्रॉपर्टीचे इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे सेकंड लाईनला मेन्शन करायचं. प्लस तिथंच मेन्शन करायचं आता आपण हाऊस बी जे लेट आउट आहे त्याचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या वर्षासाठी? फॉर असेसमेंट इयर 2021. आपण असेसमेंट इयर 2020-21चे इन्कम कॅल्क्युलेट करतोय. हे सुद्धा आपल्याला तिथं मेन्शन करावं लागतं. एकदा ह्या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर आफ्टर मेन्शनिंग दीज 3 points we have to draw 3 columns. We have to prepare 3 columns. First column is titled as particulars, second column is titled as amount in rupees, and third column is also titled as amount in rupees. Okay, and we have to draw these 3 columns for full 1 page of the notebook. आपल्याला लेट आउट हाऊस असेल, कोणतेही जर लेट आउट हाऊस असेल तर त्या घराचे इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हे 3 कॉलम नोटबुकच्या पूर्ण 1 पेज ड्रॉ करावे लागतात आणि एका पेजमध्ये आपण एका घराचे इन्कम हे कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता हे ड्रॉ केल्यानंतर पहिली स्टेप काय? द फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. ज्या घराचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत किंवा करणार आहोत त्या घराची पहिल्यांदा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ही फाइंड आउट केली जाते. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशा पद्धतीनं फाइंड आउट करतात? तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागतं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ एक्सपेक्टेड रेंट. आफ्टर दॅट वी हॅव टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ ॲन्युअल रेंट. पहिल्यांदा एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर शोधायचं, त्यानंतर ॲन्युअल रेंटचं उत्तर शोधायचं. आणि ह्या दोन्हीपैकी ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे बघा, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली हायर ऑफ फॉलोइंग टू. या दोन्ही रकमेपैकी जी रक्कम हायर म्हणजे मोठी असेल ती असते आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, आपण एक एक अमाऊंट फाइंड आउट करूया. पहिल्यांदा फाइंड आउट करूया आपण एक्सपेक्टेड रेंट. एक्सपेक्टेड रेंट कसं फाइंड आउट केलं जातं? तर एक्सपेक्टेड रेंट इज फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू, सेकंड फेअर रेंट अँड थर्ड स्टँडर्ड रेंट. ओके, म्युनिसिपल व्हॅल्यू म्हणजे काय? मगाशी सांगितलं आपलं जे घर आहे त्या घराची असलेली व्हॅल्यू कुणाच्या नियमाप्रमाणे? तर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या नियमाप्रमाणे. ओके, इट इज कॉल्ड द म्युनिसिपल व्हॅल्यू. देन सेकंड सांगितलं फेअर रेंट. फेअर रेंट म्हणजे काय? तर आपलं जे घर आहे ते वर्षभरासाठी रेंटवरती दिलं
तर वर्षभराचं रेंट किती मिळू शकतं त्याला म्हटलं जातं फेअर रेंट. आणि तिसरं जे आहे ते आहे स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय, तर स्टँडर्ड रेंट मीन्स मॅक्सिमम रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा ओनर घरमालक भाडेकरूकडून वर्षभराचं मॅक्सिमम जास्तीत जास्त किती रेंट घेऊ शकतो त्याला म्हटलं जातं मॅक्सिमम रेंट किंवा त्याला स्टँडर्ड रेंट देखील म्हटलं जातं. मग आता एक्झाम्पलमध्ये अमाऊंट बघा किती दिल्यात. आत्ता आपण जे दुसरं घर आहे हाऊस बी त्याचं कॅल्क्युलेशन करतो आहे. पहिल्यांदा आपल्याला काय काय पाहिजे, तर आपल्याला पहिल्यांदा घ्यायचे म्युन्सिपल व्हॅल्यू. बघा एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे, म्युन्सिपल व्हॅल्यू बघा आहे 1,20,000 रुपये. पहिल्यांदा ती लिहा म्युन्सिपल व्हॅल्यू, पहिल्या कॉलमला 1,20,000. त्यानंतर आपल्याला सेकंड काय पाहिजे, फेअर रेंट. बघा एक्झाम्पलमध्ये फेअर रेंट किती आहे 1,44,000. तेच इथं लिहिलं फेअर रेंट 1,44,000. आणि सर्वात शेवटी आपल्याला पाहिजे स्टँडर्ड रेंट. एक्झाम्पलमध्ये स्टँडर्ड रेंट किती आहे, ते आहे 1,60,000. तेच इथं आहे तसं लिहिलं स्टँडर्ड रेंट 1,60,000. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट आणि स्टँडर्ड रेंट लिहिलं आणि त्याच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या फर्स्ट कॉलममध्ये मेन्शन केलेल्या आहे. ओके, पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट वी हॅव टू मेक कंपॅरिझन ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट. मग बघा कंपॅरिझन करा. म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे 1,20,000, फेअर रेंट किती आहे 1,44,000. ह्या दोन्हीपैकी बॉक्समध्ये काय सांगितलं बघा, ह्या दोन्हीपैकी विचेवर इज मोर. मग 1,20,000 आणि 1,44,000 ह्या दोन्हीतलं मोठी रक्कम कोणती, ती रक्कम आहे 1,44,000. त्याला टिक करा किंवा त्याला स्टार करा. त्याप्रमाणे इथे त्याला स्टार केलं. कोणती मोठी रक्कम आहे 1,44,000. ही झाली फर्स्ट स्टेप. त्यानंतर काय करायचं, तर जी स्टार केलेली अमाऊंट आहे 1,44,000 त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. स्टँडर्ड रेंट किती आहे, ते आहे 1,60,000. ह्या दोन्हीपैकी 1,44,000 ही पहिली रक्कम आणि दुसरी 1,60,000 ह्या दोन्हीपैकी काय बघायचं आहे आपल्याला, तर विचेवर इज लेस. मग ह्या दोन्हीतलं लहान काय सांगा, 1,44,000 आणि 1,60,000 ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस. दोन्हीतलं लहान आहे 1,44,000. ते झालं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ओके, त्यामुळं एक्सपेक्टेड रेंट किती आलं, तर एक्सपेक्टेड रेंट आलेलं आहे 1,44,000 रुपये. एक्सपेक्टेड रेंट लिहायचं, एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलमला, बाहेरच्या कॉलमला ही रक्कम लिहिली जाते. दिस इज फर्स्ट स्टेप. या प्रकारे आपण एक्सपेक्टेड रेंट हे फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर एक ओळ जागा सोडून पुढची अमाऊंट घ्यायची, ती आहे ॲन्युअल रेंटची. ॲन्युअल रेंट म्हणजे वार्षिक रेंट. ओके, मग आत्ता आपण दुसऱ्या घराचं कॅल्क्युलेशन करतो आहे. बघा त्या घराचं रेंट किती आहे, जे दुसरं घर आहे ओके त्या घराचं महिन्याचं रेंट किती आहे, रेंट पर मंथ बघा, रेंट पर मंथ आहे किती 14,000 रुपये बरोबर. मग 14,000 एका महिन्याचं रेंट आहे. वर्षभराचं रेंट कसं फाइंड आउट करणार, म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं ₹14,000 पर मंथ, महिन्याचं 14,000, वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 14,000 गुणिले 12, वर्षाचं रेंट किती आलं, तर ते आलं 1,68,000. ओके, त्या दोन्हीच्या खाली रेष ओढली. मग दोन अमाऊंट बघा, पहिली अमाऊंट एक्सपेक्टेड रेंटची आली 1,44,000, दुसरी अमाऊंट ॲन्युअल रेंटची आली किती 1,68,000. ह्या दोन्हीपैकी मोठी रक्कम, ह्या दोन्हीपैकी बघा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली लिहिलेलं आहे. या दोन्हीपैकी काय घ्यायचं, हायर ऑफ फॉलोइंग टू. हायर म्हणजे मोठी रक्कम. सांगा 1,44,000 मोठे का 1,68,000 मोठे, तर मोठी रक्कम कोणती 1,68,000. नॉर्मली आपण याला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, पण एक्झाम्पलमध्ये डायरेक्टली ह्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू म्हणता येणार नाही, कारण एक्झाम्पलमध्ये अनरिलायज्ड रेंट दिलेलं आहे प्लस व्हेकन्सी आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. बघा दुसऱ्या घराचं अनरिलायज्ड रेंट किती आहे, तर अनरिलायज्ड रेंट आहे 5,000 रुपये. अनरिलायज्ड रेंट म्हणजे काय, तर जर एखाद्या टेनंटने भाडेकरूने पैसे बुडवले, पैसे दिले नाहीत, घरमालकाचं इन्कम तेवढ्यानं कमी होतं बरोबर, त्याला म्हटलं जातं अनरिलायज्ड रेंट. या घराचं अनरिलायज्ड रेंट किती आहे, तर ते आहे 5,000. त्यामुळे 5,000 इन्कम कमी झालं म्हणून तेवढ्याने इन्कम कमी करायचं, म्हणून लेस अनरिलायज्ड रेंट अमाऊंट घेतली किती 5,000 रुपये बरोबर. हे झालं मायनस केलं, कारण तेवढ्यानं आपलं इन्कम कमी होतं. जो कोण हाऊसचा ओनर आहे त्याचं इन्कम कमी झालं म्हणून कमी करण्यासाठी ते लेस केलं. हा एक पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट काय, तर एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे हे जे घर आहे हे रिकामं होतं, किती महिने रिकामं होतं, तर 1 महिना.
एक महिना रिकाम होतं, म्हणजे एक महिना त्या घरामध्ये कोणताही भाडेकरू नव्हता, म्हणजे त्या एका महिन्याचं भाडं रेंट मिळणार नाही. मग एका महिन्याचं रेंट किती आहे बघा इथं, एका महिन्याचं रेंट आहे 14,000 रुपये. तेवढं मिळणार नाही, म्हणजे तेवढ्याने इन्कम कमी होणार. भाडेकरूच राहत नाही म्हणजे रेंट मिळणार नाही, त्यामुळं इन्कम कमी होणार. म्हणून कमी करण्यासाठी ते सुद्धा लेस केलं जातं. म्हणून बघा इथं लेस रेंट ऑफ व्हेकन्सी पिरियड. ओके, किती महिने घर रिकामं सांगितलं आहे एक्झाम्पलमध्ये सांगितलं घर एकच महिना रिकाम आहे आणि एका महिन्याचं रेंट किती आहे 14,000. त्यामुळं 14,000 प्रमाणे एका महिन्याचे किती रुपये आपले बुडाले, तर ते बुडाले 14,000 रुपयेच बुडाले आहेत. बरोबर, एका महिन्याचं रेंट 14,000 आणि एक महिना घर रिकामं होतं, त्यामुळे 14,000 रुपये बुडाले. मग आता सबस्ट्रॅक्शन करा. बघा 1,68,000 आपलं उत्तर आलेलं, त्यातनं अनरिलाइज्ड रेंट मायनस करायचं आहे, व्हेकन्सीचं रेंटसुद्धा मायनस करायचे. मग त्यातनं त्याप्रमाणे 5,000 आणि हे 14,000 वजा केले, वजा बाकी किती आली 1,49,000. त्याला नाव दिलं जातं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. त्यामुळं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी जे काय अनरिलाइज्ड रेंट आहे किंवा व्हेकन्सी पिरियडचं रेंट आहे ते मायनस केलं जातं आणि मगच ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपली किती आली आहे, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आली आहे आपली 1,49,000. ओके, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर पुढची स्टेप काय, नेक्स्ट स्टेप असते त्यातून लेस करायचं, लेस म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. ओके, हा लेस का करायचा, कारण आपण टॅक्स पेड केला की पैसे गेले म्हणजे आपलं इन्कम कमी होणार. आपल्याकडचे पैसे गेले की आपलं इन्कम कमी होतं, म्हणून कमी करण्यासाठी लेस केलं. बघा मग टॅक्स पेड किती केला आहे, म्युन्सिपल टॅक्स एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल टॅक्स पेड, बघा टॅक्स पेड इथं आहे, किती पेड केला आहे, तर तो 40,000 रुपये एवढा पेड केलेला आहे, म्हणून तेवढा लेस केला. म्युन्सिपल टॅक्स पेड 40,000, 1,49,000 40,000 गेले, वजाबाकी राहिले किती 1,09,000. त्याला नाव द्यायचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. त्यामुळं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त टॅक्स पेड वजा केला की आपल्याला मिळते नेट ॲन्युअल व्हॅल्यू. दिस इज सेकंड स्टेप. आणि सर्वात शेवटची स्टेप, ही जी काही नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे किती 1,09,000, त्यातून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. ओके, हा जे काय नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे त्यातून सेक्शन 24च्या अंडर ज्या डिडक्शन्स आहेत त्या मायनस केल्या जातात. डिडक्शन्स एकूण 2 आहेत, त्यातली पहिली डिडक्शन असते स्टँडर्ड डिडक्शन, ती किती मिळते तर नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. बरोबर, मग आपली घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे 1,09,000, त्याच्या 30% किती येतं तर ते येतं 32,700. ते लिहायचं फर्स्ट कॉलमला नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. ओके, जेवढी नेट ॲन्युअल व्हॅल्यू असेल त्याच्या 30% ही डिडक्शन सर्वांना दिली जाते, हे पहिलं. आणि दुसरे डिडक्शन असते ती असते इंटरेस्ट ऑन लोन. बघा या एक्झाम्पलमध्ये इंटरेस्ट ऑन लोन आहे का, एक्झाम्पलच्या शेवटीच दिले बघा इंटरेस्ट ऑन लोन किती आहे 8,000 रुपये, म्हणून इथे लिहिलं इंटरेस्ट ऑन लोन अमाऊंट फर्स्ट कॉलमला 8,000. ह्या दोनच डिडक्शन, दोन्हीच्या खाली रेष सोडून दोन्हींची बेरीज बाहेर घेतली, बेरीज बाहेर किती आली ती आली 40,700. मग आता हे 40,700 प्लस करायचे का मायनस, तर आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू 1,09,000 आहे. आपण खाली हेडिंगच दिले लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन, डिडक्शन्स आहेत त्या लेस करायच्या म्हणजे मायनस करायच्या. त्यामुळे 1,09,000मधून 40,700 वजा केले, वजाबाकी किती आली 68,300. उत्तर प्लस आलं, प्लस आलं म्हणजे हे इन्कम आहे, म्हणून त्याला नाव दिलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कंसामध्ये त्याला म्हणलं बी, कारण हे हाऊस बीचं इन्कम झालं. किती इन्कम आलं तर 68,300. ओके, हे आपण सेकंड हाऊसचं इन्कम कॅल्क्युलेट केलं. आपण मगाशी पहिल्या घराचं इन्कम पण कॅल्क्युलेट केलेलं. बघा पहिल्या घराचं इन्कम किती आलेलं, जे हाऊस ए आहे बघा इथं हेडिंग दिले आपण हाऊस ए, ते सुद्धा लेट आऊट होतं. त्या हाऊस एचं इन्कम सर्वात शेवटी बघा इथं आहे, हाऊस एचं इन्कम किती आहे 47,900, हे हाऊस एचं. आणि आत्ताच आपण जे दुसरं घर आहे हाऊस बी, ओके, जे दुसरंसुद्धा लेट आऊट आहे, ह्या घराचं इन्कम किती फाइंड आऊट केलं तर 68,300. दोन्ही घरांचे इन्कम्स आलेले आहेत, प्लस आले आहेत म्हणजे ते इन्कम्स आहेत. आता हे दोन्हीही हाऊस प्रॉपर्टी कुणाच्या मालकीचे आहेत तर बोथ द हाऊस प्रॉपर्टीज आर ओन्ड बाय मिस्टर शिंदे. मिस्टर शिंदे नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या ह्या दोन्ही हाऊस प्रॉपर्टीज आहेत. आपण दोन्ही घरांचं सेपरेट इन्कम कॅल्क्युलेट केलं. पहिल्या घराचं इन्कम आले 47,900, दुसऱ्या घराचं इन्कम आले 68,300. आता दोन्हीही इन्कम्स आहेत,
एकूण इन्कम फाइंड आउट करण्यासाठी खाली लिहायचं देअरफॉर द टोटल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इज. एकूण इन्कम किती? पहिल्या घराचे इन्कम 47,900, दुसऱ्या घराचे इन्कम 68,300. दोन्ही इन्कम्स आहेत, प्लस आहेत, त्यामुळे डायरेक्ट ह्याची बेरीज केली, त्यामुळं एकूण इन्कम किती आलं? तर टोटल इन्कम ऑफ दीज टू हाऊस प्रॉपर्टीज कम्स टू ₹1,16,200. ओके, पहिल्या घराचे इन्कम 47,900, दुसऱ्या घराचे इन्कम 68,300. या दोन्हीची बेरीज केली आणि एकूण इन्कम फाइंड आउट केलं. एकूण इन्कम किती आलं? तर 1,16,200. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ अ हाऊस प्रॉपर्टी व्हेन वी आर गिवन द ॲडजस्टमेंट ऑफ अनरिलाइज्ड रेंट अँड व्हेकन्सी पिरियड. ज्या वेळेला एक्झाम्पलमध्ये अनरिलाइज्ड रेंट आणि व्हेकन्सी पिरियडची इन्फॉर्मेशन दिली जाते, त्यावेळेला या प्रकारे त्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं. So that's it with today's lecture. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture, we will take the last example on this particular topic. So thank you very much.